शेतकरी माझा हैराण, खताब्याची अडचण, अन भाव मिळेना मालाला, का तुम्हीच केला व्यापार. कष्ट करूनी ब्याजार, नाही जेवला वेळेवर, मग बांबू लाविले सऱ्यावर, न चौकून बांधिले दोर. मग बांबू लाविले सऱ्यावर, न चौकून बांधिले दोर. तुम्हाला बहिणाबाई माहिती? नाही म्हणजे ऐकून असेल ना आता? ऐकून आहे. लोक म्हणत असतील तुम्ही बहिणाबाई सारखं. हा, आपल्या ह्या बहिणाबाईचं एक आपल्या महाराष्ट्रामध्ये असं. पहा ज्योतिबाची पुण्याई, शिक्षेना नीलबाई, शाळेत जाय रे बाळा, अडण्याला किंमत नाही. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. बहिणाबाईंच्या या ओळी प्रत्येकाला माहिती आहेत, प्रत्येकानं ऐकल्या आहेत. आणि या अशाच ओळी, कदाचित तसाच बहिणाबाईंसारखा आवाज मला मागच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर म्हणा, माझ्या आईकडून म्हणा, मला ते ऐकायला मिळत होतं. आणि तोच आवाज शोधत शोधत, त्याच ओळी शोधत शोधत मी आता आलेलो आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. मुंबईपासून जवळपास 400 किलोमीटर दूर हा सगळा परिसर आहे. आणि या संभाजीनगरमध्ये इथे कोणतं गाव आहे मावशी तुमचं? आहे देमणी वायगाव. देमणी वायगाव मध्ये बसलेलो आहे आपण. मागे शेत आहे. आपल्यासोबत कांताबाई शिंदे आहेत. मावशी नमस्कार. बरं, कांताबाई शिंदे काय करतात तर त्यांचे स्वरचित गीत आहेत काही, आणि ते गीत एवढा त्याला जोरात प्रतिसाद मिळतोय, एवढे ते व्हायरल आहेत की प्रत्येक घरात, म्हणजे या भागात संभाजीनगर असेल, जालना असेल, मराठवाड्याच्या घराघरात आता महिला असतील, त्याच्यासोबत या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना आवड आहेत पारंपरिक गीतं वगैरे ऐकायची, ते सगळे लोक आता कांताबाईंना ओळखतायत, कांताबाईंना ऐकतायत. मावशी, कधीपासून तुम्ही हे सगळं करायला लागले, गाणं वगैरे? म्हणजे मला छंद तर खूप काही लहानपणाचाच होता, पण 2 वर्षे झाली. आता 2 वर्षे पोळ्याच्या सणानिमित्त, त्याच्या अगोदर 2 वर्ष होऊन गेले. आणि तेव्हापासून सनी माझ्या मुलाने सगळं काही मनावर घेतलं. आणि मी तर गाणे म्हणत होते, पण ते गाणं नुसतं आपल्या जीवालाच माहिती होतं एकटीच्या. आणि तशी मुलं आपले ऐकत राहायचे. पण काय परमेश्वरांना कृपा समजा, तर माझ्या मुलाने सगळं काही मनावर घेतलं आणि हे गीत दाखवण्याचे प्रयत्न माझ्या मुलाने केले. गावात वगैरे म्हणायचं तुम्ही आधी? फक्त घरीच होते? नाही, गावात मी कधीच नाही म्हणजे मी कधी 4 मैलात गेले नाही का? म्हणजे आपलं गाणं जे असं होतं, शेतामध्ये होतं. आणि केव्हा आपलं काम करताना आपलं मनोरंजन होतं. आणखी मला सांगा, तुमचं शिक्षण किती झालं? म्हणजे मी शाळेची पायरीच नाही चढली. एकदाही नाही गेल्या? नाही. बर, मग हे आता कसं एवढं पाठ करता, लक्षात राहतं, वाचता लिहितं, ते सगळं होतं? नाही, वाचता नाही. बर, मग फक्त पाठ करून? म्हणजे जे समोर काही विषय आला समजा, तर तो विषय समजा काही ऐकण्यात आला किंवा एखाद्या वेळेस मुलाकडून विचारून घेतला, तर मग त्या विषयावरती आपलं रचत ते पुढे चालू करायचं. इकडे मागच्या काही दिवसात भरपूर पाऊस झाला, बरंच नुकसान झालंय शेतकऱ्याचं. दुसरीकडे नुकसान नाही झालं, पीक आलं बी तर त्याला भाव भेटत नाही. शेतकरी अडचणीतच आहे समजा पहिल्यापासून. याच्यावर तुम्ही मागे एक गाणं रचलेलं होतं, ते फार चांगलं व्हायरल झालं होतं त्यावेळेला, ते मला ऐकायचंय. शेतकरी माझा हैराण, खताब्याची अडचण, शेतकरी माझा हैराण, खताब्याची अडचण, अन भाव मिळेना मालाला, का तुम्हीच केला व्यापार. भाव मिळेना मालाला, का तुम्हीच केला व्यापार. जून जुलै महिन्यात टमाट्याचे भाव गगनाला, मग शेतकऱ्यांना विचार केला ना, लावून दिलं टमाट्याला. कष्ट करूनी ब्याजार, नाही जेवला वेळेवर, कष्ट करूनी ब्याजार, नाही जेवला वेळेवर, मग बांबू लाविले सऱ्यावर, न चौकून बांधिले दोर. मग बांबू लाविले सऱ्यावर, न चौकून बांधिले दोर. अरे वा, म्हणजे मोठे मोठे लोक या सगळ्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात, पण त्यांनी
लिहिता येत नाही, वाचता येत नाही, त्यांनी हे सगळं एवढं भारी मांडलेलं आपण पाहिलं. आता तुम्ही हे म्हणायला लागल्या, मला वाटतं आता नंतर लग्नाचे कार्यक्रम हे ते आता सगळीकडेच लोक बोलवायला लागले. सगळीकडे बोलायला लागले. कुठं कुठं फिरणं झालं आता? भरपूर बरंच झालं असेल. म्हणजे आता भरपूर फिरणं झालं. म्हणजे पुणा असन, हा. नाशिक जिल्हा असन, हा. पैठण असन, म्हणजे इकडे कन्नड असन, म्हणजे काही भरपूर भरपूर आता आधी फिरले. गेल्या होत्या का कधी? नाही नाही. आधी कुठपर्यंत? संभाजीनगर, जालना, एवढंच. पैठण, पैठण. बस. पण आता हे YouTube वर टाकतात सगळे तुमचे गाणे हा. आणि त्याला ते व्ह्यूज वगैरे येतात, ते समजतं का तुम्हाला? बघता का तुम्ही? नाही नाही नाही. बघतच नाही म्हणजे का? नाही मी काहीच म्हणजे मला कसं आहे म्हणजे मोबाईलचं याचं मला काही कळत पण नाही. तुमच्याकडे कोणता आहे मोबाईल? म्हणजे मोबाईलच नाही, म्हणजे वापरतच वापरतच हा. नाही. म्हणजे मला शिक्षण नसल्यामुळं हा. मोबाईल ना कुठालचं काही होऊ शकतं. हम्म. म्हणजे मी मोबाईल तितक्या पुरता फोन आला तर उचलायचं, ठेवायचं. हा. तर मुलाकडून घेते, 2 शब्द आपल्या नातेवाईकाशी बोलायचं आणि माझं काम संपलं. आणि मोबाईलच्या नादात जर पडलं तर मला ते एक तर त्याच्यात येत नाही काही. हा. आणि जर पडलं समज तर मग ही गाण्याची रचना हा. हा. का होणार असं हा. आपलं एक ते राहून मन. जाईल. हा. तर मग हे जवळ आपल्याला करायचं, हा. समाजात काही चांगलं प्रबोधन होईल हा. तसं हा. आपल्या होईल तेवढं शक्य आपल्याला चांगल्या प्रयत्नानं करायचं, तेवढं चांगलं करायचं. नाही झालं. हा. तुम्ही आता शिक्षणाचं म्हणल्या, तुम्ही शिक्षणावर पण केलेले आहेत गाणे. आता तुमचं शिक्षण नाही झालं, मला वाटतं तुम्ही ते आता नंतर लोकांना सांगताय शिकला पाहिजे म्हणून. म्हणजे माझ्या जेव्हा स्वतःला मला अनुभव आला, ज्योतिबाना शिक्षण आणलं हातात लेखन पाटी, ज्योतिबाना शिक्षण आणलं हातात लेखन पाटी, ह्या पाटीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी, ह्या पाटीच्या जोरावरती सांगे ज्ञानाच्या गोठी. बाबासाहेबांना अभ्यास केला हातात पुस्तक पेन, बाबासाहेबांना अभ्यास केला हातात पुस्तक पेन, ह्या पेनाच्या जोरावरती लिहिलंय संविधान, ह्या पेनाच्या जोरावरती लिहिलंय संविधान. चला मुलांनो उशिरी नको रे शाळा शिक्षणाला, चला मुलींनो उशिरी नको ग शाळा शिक्षणाला, काय सांगू बाई आडानी समजाला, काय सांगू बाई आडानी समजाला. वा वा वा. शिवाजी महाराजांवर पण तुम्ही गाणं लिहिलंय. हा. म्हणा ते ऐक. जगात माता होऊन गेली पहा किती पुण्याई ग, पहा किती पुण्याई, जगात माता होऊन गेली पहा किती पुण्याई ग, पहायची पुण्याई. आणि भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई, भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई. बालपणामध्ये दिलं शिक्षण तिलाच म्हणते आई ग, तिलाच म्हणते आई, बालपणामध्ये दिलं शिक्षण तिलाच म्हणते आई ग, तिलाच म्हणते आई. भगवा फडकून शान राखिली आठवण ठेवा काही, भगवा फडकून शान राखिली आठवण ठेवा काही. देशासाठी जन्म घेतिला ह्या राजाना बाई ग, ह्या राजाना बाई, अन प्राणाची रे देली आवती आठवण ठेवा काही, प्राणाची रे देली आवती आठवण ठेवा काही. जगात माता होऊन गेली पहा किती पुण्याई ग, पहायची पुण्याई. भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई, भारतामंदी नाव गाजलं एक जिजाऊ आई. त्यांना इथं शेतात राहून या सगळ्या गोष्टींची जाण आहे आणि ज्या घरात गाणे म्हणत होत्या, घरात त्यांचे हे सगळे विचार चालू होते, ते आता सगळे शिकलेले लोक सुद्धा बघतायत. तुम्ही काय मग आधी शेती वगैरेच करायच्या? शेतीत काम करायचे आणि मी शिकले नव्हते, पण मला इच्छा अशी होती का आपण शिकलो नाही तर आपल्या जीवाला खूप काही याचा अनुभव येऊन गेला होता, म्हणून मुलाला शिकायची खूप काही मला आवड होती. सुरू कसं झालं होतं? पहिलं कोणतं केलं होतं सगळ्यात रेकॉर्ड? म्हणजे पहिलं गीत मी शेतात काम करताना मुलगा क्लास घेऊन सुट्टीच्या दिवशी शेतात आला होता आणि मी शेतात काम करत होते, तर खूप काही ऊन पडलेलं होतं
आणि ऊन पडलं तर मी आपल्या धुंदीमध्ये मी त्याला पाहिलं नाही, पण मग तो सहज आला आणि मी आपल्या धुंदीत गाणं म्हणत होते, काम करत होते. तर तो म्हणे, आई तुम्ही आता काहीतरी गाणं म्हणल्या, ते डबल म्हणून दाखवा, म्हणा म्हणे मला ऐकायचंय. आणि मग तो माझ्या समोर बसला आणि म्हणे आई तुमचा एक फोटो काढतो. तर मी म्हणले बाबा काही मोबाईल गिबाईल मध्ये कुठं जाईन, कुणीकडे जाईन तरी. तर तो म्हणला नाही नाही, मी तुमचा निस्ता फोटो काढतो आणि तुम्ही लय गाणं छान म्हणू राहिले, मला लय आवडलं. म्हणजे मी काही ते आणखीन उभारी ना म्हणलं. तर मी गाणं म्हणले होते हे, सांगा ते गाणं ऐकतो. पहा ज्योतिबाची पुण्याई, शिक्षेन आणील बाई. पहा ज्योतिबाची पुण्याई, शिक्षेन आणील बाई. शाळेत जाय रे बाळा, अडण्याला किंमत नाही. शाळेत जाय रे बाळा, अडण्याला किंमत नाही. घे हातात पुस्तक पेन, शाळेत मिळतय ज्ञान. घे हातात पुस्तक पेन, शाळेत मिळतय ज्ञान. पहा शिक्षकाची पुण्याई, अडण्याला किंमत नाही. पहा शिक्षकाची पुण्याई, अडण्याला किंमत नाही. शेत पिकाना आपला मळा, हाय शिक्षण तिसरा डोळा. निसर्ग कोपलाल, हिऱ्या अडण्याला किंमत नाही. निसर्ग कोपलाल, अडण्याला किंमत नाही. शाळेत जाय रे बाळा, अडण्याला किंमत नाही. तुम्हाला बहिणाबाई माहिती का? नाही, म्हणजे ऐकून असेल ना. ऐकून आहे. लोक म्हणत असतील तुम्ही बहिणाबाई सारखं. हा, आता म्हणजे बहिणाबाईचे मी काही गीत ऐकले नव्हते. आणि पण मग मी आता समज कुठं कार्यक्रमाला गेले तर म्हणजे आता त्याचीच बरीच मला समजा प्रतिक्रिया देते लोक का आपल्या ह्या बहिणाबाईचं एक आपल्या महाराष्ट्रामध्ये असं. गावातलं जीवन बदलत चाललंय आता, त्याच्यावर पण तुम्ही लिहित असतात आणि ते भरपूर लोकांना आवडतं. काय तसं काहीतरी एखादं गाणं त्यातलं? रामाच्या पाऱ्यात कोंबड्याचा बाग, रामाच्या पाऱ्यात कोंबड्याचा बाग. सासर वासनीला याचा जाग. अन जुन सार गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. जुन सार गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. जात्याचं पीठ तव्हा लागायचं गोड. शाळेतले पोर अभ्यास करी दिव्या पुढं. अन जुन सार गेलंय आता नव नव आलं ग, नव नव आलं. जुन सार गेलंय बाई, नव नव आलं ग, नव नव आलं. वाह वाह वाह. तुमचं वय किती आता? आपलं वय 53 आहे ना. 53. तुम्हाला काही जन्मतारीख तेव्हा एवढी बरोबर लिहिलेली नसेल? नाही नाही नाही, अंदाजेच तेव्हा सगळं. नाही, माझे भाऊ आहे ना, तर ते शाळेमध्ये होते. जुळे भाऊ होते. आता मागे एका भावाचं. तुमच्या सोबत ते पण गाणं म्हणायचे ना? गाणं. तर म्हणजे माझ्या पाठचे जुळे भाऊ आहे. आणि असंच काहीतरी काम पडलं होतं तर त्याच्या टीशीवरून माझी जन्मतारीख काढली अंदाजे. तुमचे ते भाऊ होते ते पण गाणं म्हणायचे? ते वारले माझं वाटतं. नाही, ते नाही. त्याच्या सोबत जे गाणं म्हणते ते भाऊ आहे माझे आले, पण त्याच्या सोबत म्हणजे जुळे होते दोघ जण, ते वारले. ते काय शेतातच काही? शेतामध्ये त्याला करंट लागला. शेतात शेतकऱ्याच्या काही अडचणी संपत नाही. म्हणजे एक घरपड होती कामाची शेतामध्ये, डोरा जनावराला पाणी पाजण्यासाठी ते मोटर चाली करायला गेले होते. तर म्हणजे त्याचं मग तसंच ते करंट लागला त्याला. कुठंतरी काही वायर उघडं म्हणा, काही झालं तर त्याला करंट लागला. शेतकऱ्याचं जे दुःख आहे समजा ते घरातच त्यांनी भोगलेलं आहे. तर असा हा सगळा त्यांचा प्रवास सुद्धा त्यांनी सांगितलाय. त्यांनी हे सगळं कसं सुरू केलंय, कसं लोकांसमोर मांडलंय ते सुद्धा सांगितलंय. कडूबाई खरात मराठवाड्यातून, संभाजीनगर मधून ज्या आल्या त्यांना राज्यानं ऐकलं. आता कांताबाई शिंदेना सुद्धा लोक तेवढंच ऐकतात.
साहित्यात हे सगळं जर आपण मोजायला गेलं तर याची किंमत फार मोठी आहे. त्या जे विषय मांडतायत शिक्षणाचे, शेतीचे, हे सगळे विषय फार महत्वाचे आहेत. त्यांच्या आजूबाजूचं जे जगणं आहे त्या सगळ्या त्या या कवितांमधून मांडतायत, ते फार महत्वाचं आहे. आणि एकूणच त्यांचा हा सगळा प्रवास जो होता तो तुम्ही सगळ्यांनी पाहिला. तो तुम्हाला कसा वाटलाय तो कळवा. आमचा हा सगळा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटलाय ते कळवा. असेच इंटरेस्टिंग विषय घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येणार आहे. तुमच्याकडे असे काही विषय असतील, अशा सुंदर गोष्टी असतील, त्या तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा लोकमत.